क्रिस्पी पोटॅटो नाश्ता आपण बनवत आहोत. असा प्रकारचा स्नॅक्स बनवणार आहोत. तर बघू शकता आपण खूप क्रिस्पी आहे. खूप तुम्ही समोसे पकोडे विसरून जाल अशा प्रकारचा छानसा आपण नाश्ता बनवणार आहोत. बघू शकता आपण अशा प्रकारचा क्रिस्पी आणि सर्वांना आवडणारा असा स्नॅक्स बनवूया. तर चला तर सुरुवात करूया. हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे ब्रेड पोटॅटो. तर त्यासाठी मी 2 मोठे बटाटे घेतलेले आहे. अशा प्रकारचे 2 मोठे बटाटे घेतलेले आहे. आता आपल्याला छोट्या ग्रेटरने ग्रेट करायचे आहे की याच्यामध्ये बटाट्याचे चंक्स राहिले नाही पाहिजे. अशा प्रकारे आपण ग्रेट करून घेत आहोत. आपल्याला याच्यामध्ये जर चंक्स राहिले तर आपल्याला व्यवस्थित स्नॅक्स बनवता येणार नाही. त्यासाठी आपल्याला एकदम स्मूथ असे बटाट्याचे किस हवा आहे. तर अशा प्रकारे मी ग्रेट करून घेते. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी छोट्याशा ग्रेटरने ग्रेट करून घेतलेले आहे. आता यामध्ये घालणार आहोत आले लसूण पेस्ट. तुम्ही फक्त लसूण घातला तरी चालेल. मी दोन्ही घातलेले आहे. अद्रक लसूण पेस्ट घातलेली आहे. 1 मोठा चमचा चिली फ्लेक्स घेतलेली आहे. यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया. खूप सारी मूठभरून कोथिंबीर घेतलेली आहे, बारीक चॉप केलेली. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. अशा प्रकारे मीठ घालून घेतलेले आहे. आता हे सर्व मिक्स करून घेऊया. आले लसूण पेस्ट आणि काही मसाले मिक्स होतील यामध्ये. बघू शकता आपण अशा प्रकारे मिक्स केलेले आहे. आता यामध्ये मी 4 स्लाइसचे ब्रेड क्रम तयार करून घेतलेला आहे, तो घालूया. मिक्स करूया. अशा प्रकारे मिक्स करून घेतलेली आहे. आता यामध्ये घालणार आहोत कॉर्नफ्लोअर. याने आपल्या स्नॅक्सला बाइंडिंग पण होईल आणि क्रिस्पीपणा पण वाढेल. मी 2 चमचे इतका कॉर्नफ्लोअर घातलेला आहे. आता याला चांगले एकजीव करून घेऊया. आणखीन एखादा चमचा घालूया. चांगले मळून घेऊया. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण
बॅटर तयार केलेले आहे, आपले घट्ट झालेले आहे. अशा प्रकारचेच आपल्याला हवे आहे. आता आपण हाताला थोडेसे तेल लावून घेऊया आणि आपल्याला थोडेसे बॅटर घ्यायचे आहे आणि हातावर चांगले मळून घ्यायचे आहे. आपण चॉपर बोर्डला पण तेल लावून घेतोय की आपला स्नॅक्स चिटकला नाही पाहिजे. अशा प्रकारे आपण स्नॅक्स बनवतोय. बघू शकता आपण. हलके आपल्याला असे दाबून पसरवायचे आहे. एकसारखे करून घेऊया. जास्त जाड पण नको आणि जास्त पातळ पण नको. अशा पद्धतीने आपल्याला बघू शकता आपण. अशा प्रकारची आपल्याला जाळी हवी आहे. साईडचे कॉर्नर काढून घेऊया आणि याला क्रॉस कापून घेऊया. अशा प्रकारे आपल्याला कापून घ्यायचे आहे. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपल्याला त्रिकोणमध्ये आपल्याला कापून घ्यायचे आहे. तर बघू शकता आपण. अशा प्रकारे मी स्नॅक्स कापून घेतलेला आहे. अशाच प्रकारे आपण सर्व करून घेतोय. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण सर्व स्नॅक्स बनवून तयार झालेला आहे. आता आपण तळूया. मी एका साईडला तेल गरम होण्यासाठी ठेवलेले आहे. आता आपल्याला अशा प्रकारे तळून घेऊया. मी 4 स्नॅक्स घातलेले आहे. अशा प्रकारे आता आपण याला तळून घेऊयात. एक साईड तळते तोपर्यंत आपण लो फ्लेमवर याला तळून घेऊया. बघा तर फ्रेंड, आता आपण गॅसची फ्लेम थोडीशी मोठी केलेली आहे, मीडियम फ्लेमवर. आता आपण याला एक साईड हलकीशी तळलेली आहे. आता आपण याला क्रिस्पी होईपर्यंत तळायचे आहे. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत स्नॅक्स आपला तळलेला आहे. आता याला काढून घेऊया. बघू शकता आपण. अशा प्रकारचा स्नॅक्स झालेला आहे. बघू शकता आपण. अशा प्रकारे मी स्नॅक्स तळून घेतलेला आहे. आता बाकीचाही तळून घेते. बघा तर फ्रेंड्स, आपला सर्व स्नॅक्स
तळून झालेला आहे. मी टॅमॅटो सॉसबरोबर सर्व केलेला आहे. खूप खुसखुशीत आणि सुंदरचा क्रिस्पी झालेला आहे. अशा प्रकारचा मी स्नॅक्स बटाटा आणि ब्रेडपासून तयार केलेला आहे. तर तुम्ही बघू शकता खूप छानसा आणि सुंदर खमंग वास येत आहे. अशा प्रकारचा मी स्नॅक्स बनवलेला आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTB किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. छानशा कमेंट लिहा. मी तुमच्यासाठी अशाच नवनवीन पद्धतीचा नाश्ता घेऊन येईल. तुम्हाला खूप आवडेल. तुम्ही करून बघा अशा प्रकारचा नाश्ता. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.